गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आज आहे थर्सडे. जसं सांगितलं की ह्याला 7 डेज सुट्टी आहे 7 ऑगस्ट पर्यंत. सो आम्ही आता प्रिपॅरेशन्सला लागलोय, म्हणजेच बेबी शॉवरची. कारण आता 6 मंथ स्टार्ट झालंय मला आणि नेक्स्ट मंथ पासून म्हणजे सप्टेंबर पासून मला 7th मंथ लागणार आहे. सो फक्त हा ऑगस्ट मंथच आहे आमच्याकडे प्रिपरेशनसाठी. बाकी आमच्याकडे अजिबात टाइम नाहीये. सो या मंथ मध्ये आम्हाला सगळे प्रिपरेशन्स करून घ्यायचे. गणपती सुद्धा आहेत या महिन्यामध्ये. गणपती सुद्धा आहेत, मेन म्हणजे गणपती आहेत, त्यामुळे टाइम कमी भेटणार आहे. सो आज आम्ही चाललोय बेबी शॉवरची साडी घ्यायला हर्षालीसाठी. मला माझं अजून फिक्स नाही झालंय, कारण की हिची साडी जेव्हा घेऊ तेव्हा मी थोडंसं मॅचिंग काहीतरी ट्रेनिंग करायचा विचार केलाय. सो साडी इम्पॉर्टंट आहे सगळ्यात पहिले घेणं. आणि माझी साडी आली सो ते स्टिचिंगला, सो ते आरी वर्क अँड ऑल, मग त्याला थोडासा वेळ लागतो. सो आम्ही म्हटलं पहिला कपडे पासून सुरुवात करूया, मग त्याच्यानंतर इतर गोष्टी मॅनेज करूया, अरेंज करूया. आणि हॉल पण बुक करणार आहोत, ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगेल. आणि डेट सुद्धा त्याच दिवशी रिव्हील करू आणि तुम्हाला व्हेन्यू म्हणजे हॉल दाखवू आम्ही, जो हॉल आम्ही बुक करणार आहोत. व्हेन्यू डिस्क्लोज नाही करणार गाईस, फक्त आम्ही दाखवू तुम्हाला की आम्ही हॉलवरती कसं म्हणजे एक सिमिलॅरिटी दाखवून. पण ज्या दिवशी बेबी शॉवर असेल त्या दिवशीचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आणि तारीख सुद्धा नेक्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही डिस्क्लोज करू. आणि डेट आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये डिस्क्लोज करू. आणि शॉपिंग साठी आम्ही चाललोय, कळेल तुम्हाला कुठे चाललोय. कारण मुंबईला चेंबूर, दादर, पनवेल, ओल्ड पनवेल इकडे शॉपिंग करून आम्हाला थोडंसं म्हणजे आता तेच वाटायला लागलं. आता टेस्ट थोडीशी चेंज करूया, म्हणजे व्हेरायटीज थोडेसे वेगळं बघूया. चाललोय कुठे माहिती आहे, विचार केला की आपण नवी मुंबईमध्येच करूया. वाशीला चाललोय, पण कुठल्या स्टोर मध्ये चाललोय हे अजूनपर्यंत फिक्स नाही. कारण का मोठे मोठे शोरूम्स आहेत तिकडे, जिकडे आम्हाला कलेक्शन चांगलं वाटेल, जिकडे साडी सूट करेल, जी आम्हाला आवडेल ती आम्ही साडी घेऊ. आणि साडी कुठली घेणार आहोत हे आम्ही डिस्क्लोज नाही करणार, बिकॉज त्या दिवशीची मजा नाही राहणार ना. बट तुम्हाला तिकडे त्यांच्याकडे काय काय व्हेरायटीज आहेत ते नक्कीच बघायला मिळेल. आणि आम्ही नक्कीच दाखवायचा प्रयत्न करू. त्यांच्याकडे नवीन नवीन डिझाईन्स कुठले आलेत आणि ट्राय जे करू तेही तुम्हाला बघायला मिळेलच. सो स्टे ट्यून गाईज, नक्कीच हा ब्लॉग तुम्ही एंड पर्यंत बघा. आणि खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे. तिथून या ब्लॉग पासून सगळे ब्लॉग इंटरेस्टिंग आहे. कारण का शॉपिंगची गडबड आहे, सगळं वेन्यू बुक करायचं आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आम्हालाही खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला बघून खूप मजा येणार. सो चला जाऊया शॉपिंगला. तिच्यासोबत कोण आहे? चिमू. आणि चिमू झोपली आहे. आणि निशीला काय घ्यायचं? रक्षाबंधनची शॉपिंग, बेबी शॉवर. उसके लिए देखना पडेगा. मम्मी की साडी चली साडी घालणार आहे लोक सगळे. आणि तुम्हाला मी एकदम पहिलं महागवाला निपटवायचं. नाही, मी काय स्वस्त नाही घेणार आहे, पप्पा होणार आहे. मी पण स्वस्त नाही घेणार आहे, मी पण महागच थोडी बोलतो स्वस्त. असं काही नाहीये, स्वस्तामध्ये पण चांगली भेटली तर घ्यायची ना. पर्सनॅलिटी चांगली पाहिजे, सगळं चांगलं दिसतं. असं जरुरी नाही की महाग घेतला पाहिजे. आम्ही पोहोचलोय वाशीला आणि आमच्यासोबत आहे फॅमिली, मम्मी आणि पप्पा, निशी, चिमू उठली आता. पहिल्या स्टोर मध्ये चाललोय, बघूया इथे पेशवाई मध्ये लाईन मध्ये शोरूम आहे तिथे, जिकडे आवडेल तिकडून आम्ही घेऊ.
आजच घ्यायची आजच घ्यायची मम्मी. चलो 4 जणांना विचारून घ्यायची म्हणजे कसं प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते ना. कुठली चांगली आहे कुठली वाईट आपल्याला कळतं ना. चलो 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 चलो. इथे मल्टिपल साडीज बघतोय बट कन्फ्यूज आता एवढी झाली ना कारण सगळे छान साडीज ना. लेट्स सी जे आवडेल ती घेऊ. आणि इथे थोडासा प्रॉब्लेम झाला आहे की यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्सच्या अनुसार पेशवाईमध्ये व्हिडिओज काढणं अलाउड नाही आहे साडीचं. म्हणून जास्त व्हिडिओज नाही दाखवू शकत. बट जर फायनल केलं तर विल डेफिनेटली शो दॅट. फायनल केल्यानंतर आपण बिलिंग केल्यानंतर आपण दाखवू शकतो. नाही साडी नाही दाखवू शकत. देन आपल्याला रिव्हील ओ राईट दॅट्स करेक्ट फाईन. खूप थकवलं असं. किती टाईम झाला? 1 तास. फक्त एवढाच प्रॉब्लेम झाला की यांच्या पॉलिसीजमुळे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवता नाही आलं साड्यास. कारण त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत की आपण साडी नाही दाखवू शकत. हे तुम्हाला नक्कीच कळेल बेबी शॉवरच्या ब्लॉगमध्ये. प्राईस नेक्स्ट लेवल. चला बिलिंग करूया. अजून एक साडी घ्यायची तुझी. अजून दोन. चलो. बायकोची शॉपिंग झाली आहे म्हणजे बेबी शॉवरची साडी झाली तिची आणि तिने ती पेशवाईमधून तिला घ्यायची होती आणि पेशवाईमधूनच तिने घेतली. असं नाही मला पूर्ण ही लेन फिरायचं होतं पण आम्हाला मला असं की तिकडेच एवढी छान भेटली की दुसऱ्या शॉप मध्ये जायची वेळच नाही आणि इच्छा पण नाही झाली कारण ती साडी मला खरंच खूप आवडलेली. आणि तो कलर आम्ही मुद्दामून सिलेक्ट केला बिकॉज आम्ही कुठल्याच आमच्या रिच्युअल्सला तो कलरच आम्ही घेतला नाही. राईट घ्यायचा असतो बट आम्ही घेतलाच नाही. खूप सुंदर कलर आहे. हे तुम्हाला बेबी शॉवरच्या ह्याच्यामध्ये कळेल. आणि सो सॉरी गाईस आम्हाला तुम्हाला दाखवायची मनापासून इच्छा होती पण आम्ही नाही दाखवू शकलो कारण का पेशवाई खूप मोठा आउटलेट आहे आणि त्यांचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत की व्हिडिओज नाही काढायला काही प्रोटोकॉल्स आहेत की नाही रिव्हील करायचे. आमचे जे व्हेरायटीज आहेत ते त्यांना डिस्क्लोज नसतात करायचे. करता आली. आता जाऊया मम्मीच्या शॉपिंग. हिच्या मम्मीची साडी घ्यायची आहे जे पप्पा घेणार आहेत ते चालू आम्ही. नाही पलकमध्ये. हे पण वाशीलाच आहे. जाऊया पलकमध्ये. सगळीकडे आहे ना मॉन्सून ऑफर चालू आहे म्हणजे पूर्ण ही लेन सगळीकडे मॉन्सून ऑफर चालू आहे. सेक्टर 17. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर मॉन्सून संपायच्या आधी या. खरंच खूप चांगले कलेक्शन्स आहेत. आज लास्ट डे असावा. मे बी आय गेस. 31 जुलै लास्ट डे असावा. चलो. निशी आणि चिमूला ड्रॉप केलंय त्यांच्या बिल्डिंग खाली आणि त्यांच्या बिल्डिंग जवळ एक बुट्टावाला खूप छान असतो. त्याचं टेस्ट खूप चांगली. मम्मी कशी आहे टेस्ट? सुंदर आहे. म्हणून आम्ही विचार केला आज मी पण ट्राय करू कारण हा 6लाच येतो आणि त्याच वेळेस आम्हाला हा भेटला आणि त्याच वेळेस आम्ही आज पोचलोय. सो लेट्स ट्राय. आणि मम्मीला तिकडे साडी आवडली नाही. आवडली म्हणजे ठीक होते साडी. ओके 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 म्हणजे होती चांगली पण तिचं असं म्हणणं होतं की एवढं महाग का घेऊ असं. तिकडे जरा हाय रेंज मध्ये आहेत खूप. तर जिथे आम्ही घेतो ओल्ड पनवेलला ना काय रंगकला. रंगकलामध्ये आम्ही नेहमी शॉपिंग करतो आणि तिकडे डिझायनर एकच शॉप आहे तिथे मी शॉपिंग करते. दुसरं कुठेच मला आवडत नाही ओल्ड पनवेलला किंवा न्यू पनवेलला. आणि तिकडे डिझाईन पण करून भेटतात साडी आणि कॅटलॉग पीस पण असतात आणि असे चांगले पण असतात. सो आम्ही आता तिथे चाललोय. सो बघूया तिकडे काय व्हरायटीज. तिकडे व्हिडिओ काढून देतील. आपलेच आहेत तिकडे व्हिडिओ काढून देतील. साडीची शॉपिंग साठी आलो आम्ही ओल्ड पनवेलला रंगकला डिझायनर स्टुडिओ. आम्ही नेहमी इथून शॉपिंग घेतो. रंगकलामध्ये डिझायनर साडीज पण आहेत. 20,000. 20 नाही हे 12,000. 12,000 आहे. 50,000 वाले पण आहेत पण ते सांगतात 1 लाख वाली पण साडी आहे त्यांच्याकडे पण त्यांचे कस्टमर्स असल्यामुळे ते मे बी पेटंट असतील त्यामुळे ते दाखवत नाहीयेत. म्हणजे दाखवत आहेत फक्त फोटो काढायला अलाउड नाहीये. हा कलर मस्त वाटतो ना. ब्लाउजचा डिझाईन दाखव भरलेला. पिंक कलर तो बघ. हा पण छान आहे. उद्या अजून 2 साड्या घ्यायच्या तेव्हा यार साडीने नंबर लावू. लग्नासारखी शॉपिंग चालू आहे आपली. हा एक मला ह्याचा ब्लाउज कसं आहे? तसंच आहे सेम भरलेलं.
दोन्ही बघायला पाहिजे लावून. सुंदर आहे हा कलर, रिच कलर, एकदम रिच कलर. एकदम डिसेंट लुक हवा असेल तर. 1 by 1 ट्रायल चालू आहे. कंटाळलीस? पिंडी बघा तुझी माझी स्वतःची शॉपिंग झाली तिची ना, आता ती कंटाळली. असं काही नाही, ग्रीनच छान वाटते. आता फक्त ग्रीन ट्राय करा, डार्क ग्रीन. त्याचं पण पिंक आहे ना शेड. ती पण आवडली, ही पण आवडली, ती पण आवडली. आता कुठली? ती जर अंगावर टाका द्यायच्या बाजूला, ती पण ही एक टाका. ठीक आहे बेबी शॉवरला काय घ्यायचं बाजूला. साडी म्हणजे अशी कधी नंतर पण वापरू शकतो तो. ते पण तिथं उलट लग्न कार्याला छान आहे. ब्लाऊज भरले असेल तर तुम्ही कुठे मोठं फंक्शन असेल तरच वापरू शकता. ते कुठेही कधी पण कामाला येणार तुम्हाला सगळं. स्पेशल ट्रीटमेंट, कॉफी, पाणी. शॉपिंग कितीची गेली? झाली इथे पण 15,000. नाही, मम्मीची गाडी गेली 10 पर्यंत, 10, 8 काहीतरी आहे ना. तुझी साडी 4.5. आणि त्यात मला अजून एक पप्पांनी साडी घेतली 4.5, 5. ओटीतली. साडीच साडी घेतली यावर्षी. पुढच्या वर्षी पण बारसा. साडीची शॉपिंग आमची झाली, म्हणजे अजून बाकी आहे पण सध्यासाठी झाली. आता जाऊया कुणालला आणि पप्पांना कुर्ता घ्यायला. 8:30 वाजल्यात. 8:30. 8:30 निघालो. कधी होतो आपण? 3ला निघालो होतो. 3ला निघालो होतो आणि आता 8:30 वाजले. सो आता चाललोय कुर्ता घ्यायला. बघूया कुर्ता कसे घेतात. दोघांनी कपडे फायनल केलेत दोघांचे, पण आम्ही रिव्हील नाही करणार. रिव्हील नाही करायचे ना कपडे. आता नाही. वेळ आली की काय लवकर झालं पण. मला जास्त तर काल आम्ही ब्लॉग एंड करायचं विसरलो बिकॉज खूप लेट झालं. मग आल्यावर जेवायला गेलो आणि तो काही शूट नाही केला बिकॉज खूप लॉंग झाला असता ब्लॉग. खूप जास्त थकलो. वाशी टू ओल्ड पनवेल, मग ओल्ड पनवेलला सगळ्यांची शॉपिंग, मम्मीची शॉपिंग, मम्मीच्या शॉपिंगला 1 तास, ह्याच्या शॉपिंगला अर्धा तास. मग त्याच्यानंतर घरी आलो, मग जेवायला गेलो. मग तो खूप जास्त ब्लॉग खूप जास्त लेंदी झाला असता. सो आम्ही शूटच नाही केलं आणि विसरलो आणि एंड करायचं पण विसरलो. रात्री किती वाजता आलो? 12 वाजता आलो आणि मिनी ब्लॉग एडिट करत बसलो. त्याच्यानंतर आम्हाला वेळच नव्हता. सो सकाळी उठल्यावर आता लक्षात आलं की अरे ब्लॉग एंड करायचं. सो आमची शॉपिंग वगैरे सगळी झाली. खूप छान होती शॉपिंग आणि मजा आली. जी हाऊस लग्नात नाही पूर्ण केली ती सगळी हाऊस बेबी शॉवरमध्ये आम्ही दोघं पण पूर्ण करणार आहोत. फोटोशूट पासून सगळ्या गोष्टी सगळ्या म्हणजे A to Z सगळं. सो दोघांची शॉपिंग झाली. आता आहे वेळ हॉल दाखवायची. सो त्याचा ब्लॉग पण लवकरच येणार. सो स्टे ट्यून गाईस. बाय. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजून एक वाशीला साड्यांचं कलेक्शन आहे ते खूप छान आहे आणि जरा रेंज जास्त आहे बट छान आहे. पण जे क्वालिटीज आहेत ना ते प्रीमियम क्वालिटीजचे आहेत आणि खूप मस्त आहे. ओल्ड पनवेलला तर 50 पासून ते 1 लाखापर्यंत सगळ्या साड्या होत्या जिथे आम्ही घेतो. आणि तो आमचा रेग्युलर शॉप आहे ना, रंगकला डिझायनर स्टुडिओ. हां, तिथूनच आम्ही घेतो. ओल्ड पनवेलला, न्यू पनवेलला एवढे शॉप्स आहेत, मी कुठेच जात नाही, मला तिथेच आवडतात. सो तिकडेही खूप छान होते. वाशीला पण सगळ्या शॉपमध्ये काहीतरी स्पेशल लोकेशन होतं ना आमचं, म्हणून आम्ही विचार केला की पेशवाईमधून साडी घेऊ. कारण पेशवाईचे रिझल्ट आम्ही बघितले होते इंस्टाग्रामवरती वगैरे, रील्सवरती वगैरे. सो आम्ही विचार केला की आपली बेबी शॉवरची जी तुझी साडी असेल ती आपण पेशवाईमधून घेऊया. आणि बाकीची आता अजून साडी कशी आहे तुम्हाला नक्कीच बेबी शॉवरच्या ब्लॉगमध्ये कळेल. अजून साड्यांची शॉपिंग बाकी आहे, कारण माझ्या आईची साडी बाकी आहे, हर्षालीची सासरकडची ओटीची साडी बाकी आहे. तर त्यासाठी आम्ही आज उद्यामध्ये जाणार आहोत. सो आम्ही ट्राय करू की त्याचा ब्लॉग नाही बनवता आला तर आम्ही मिनी ब्लॉग तरी नक्कीच करू. येस. आणि असं होतं. सो ज्यांना आवडेल आमच्या ब्लॉगमध्ये तर जास्त पेशवाईमधला आम्हाला दाखवता नाही आलं बिकॉज तिकडे कॅमेरा टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, फोटोज अलाउड नाही. हां, त्यांचे काय आहेत, त्यांचे जे आहेत क्वालिटीज, डिझाईन्स ते रिव्हील नाही झाले पाहिजे. सो म्हणून तिथे शूट नाही करता आलं. इथे आम्ही बऱ्यापैकी शूट केलं. सो तुम्हाला जर आवडलं असेल
तर नक्कीच जाऊन स्टोअरला व्हिजिट करा. आणि आमची शॉपिंग अजून खूप बाकी आहे, अजून खूप प्लॅन्स आहेत, अजून खूप काय काय. सो स्टे कनेक्टेड. आणि जे नवीन असतील ते चॅनलला परत एकदा सांगते, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय एव्हरीवन. सो बाय एव्हरीवन.